मान्सून महाराष्ट्रात दाखल झालाय। 3 दिवसात पूर्ण महाराष्ट्र मान्सून व्यापणार आहे अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे। पुणे, सातारा, बीड, नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होतोय। काही ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलाय। शेतात रस्त्यावर पाणीच पाणी काही भागात झालेलं आहे। दौंडमध्ये गाड्याही पाण्यात बुडाल्या तर भिगवण बस स्थानक पूर्णपणे पाण्यात गेलेलं आहे। सिन्नरमध्ये शिवशाही बसवर बस स्थानकाचं छत कोसळल्याची घटना घडली। गेल्या 3 दिवसांपासून महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलाय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर आणि दौंड भागात जोरदार पाऊस झालाय। पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडचं रूपांतर तळ्यात झालंय। दौंड जवळच्या स्वामी चिंचोली परिसरातही सर्व्हिस रोडवर उभी असलेली इनोव्हा गाडी पाण्यात वाहून गेली आहे। याच ठिकाणच्या पाण्यात एक ट्रक आणि ट्रॅक्टर सुद्धा बुडाला होता। दौंड शहरातून जाणारा मनमाड सांगली महामार्ग पाण्याखाली गेला होता। त्यामुळे मोठी वाहतूक कोंडीही झाली। दरम्यान इंदापूर तालुक्यातल्या भिगवणमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। भिगवण बस स्टँडमध्ये पाणीच पाणी झालं होतं। मुसळधार पावसामुळे भिगवणच्या थोरातनगर भागातल्या रस्त्यांवरून अक्षरशः पाणी वाहत होतं। तर भिगवण परिसरातल्या काही घरांमध्येही पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांचे मोठे हाल झाले। दौंड तालुक्यातल्या काही गावातले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत। तर इंदापूर तालुक्यातही काही ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत। तर सातारा जिल्ह्यातही पावसाचं अक्षरशः धुमशान सुरू आहे। कोळकी फलटण रस्त्यावरील ओढ्याला पूर आलाय। पुराच्या पाण्यातनं एक दुचाकीस्वार अगदी थोडक्यात बचावलाय। तर बीड जिल्ह्यातल्या आष्टीमध्ये सुद्धा जोरदार पाऊस बरसला। आष्टी तालुक्यातल्या शिंदेवाडी गावातल्या शेतकऱ्याचा कांदा पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय। तर अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्यात सुद्धा मुसळधार पाऊस झालाय। अजूनच या गावातल्या शेतांना अक्षरशः तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। आष्टी जामखेड रस्त्यावरच्या कडा गावातला पूल जोरदार पावसामुळे वाहून गेलाय। नवीन पुलाचं काम सुरू असल्यानं मातीचा तात्पुरता पूल या ठिकाणी बनवण्यात आला होता। मात्र हा पूलही वाहून गेल्यानं आता प्रवाशांना लांबच्या मार्गाचा वापर करावा लागतोय। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यात दमदार पाऊस झालाय। तालुक्यातले ओढे नाले अक्षरशः ओसांडून वाहत आहेत। रेडे गावातल्या ओढ्यावरच्या बंधाऱ्यावरूनही पाणी वाहत आहे। तर वाहतुकीचा पूल सुद्धा पाण्याखाली गेलाय। नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नरमध्ये शिवशाही बसवर बस स्थानकाचा स्लॅब कोसळलाय। यात शिवशाही बससह एका मारुती 800 या गाडीचं मोठं नुकसान झालं। शिवशाही बसमधील प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आलंय आणि यामुळे पुण्यातनं कोकणाला जोडणारा घाट मार्ग चिखलमय झालाय। रस्त्यावर माती वाहून आल्यानं वाहन चालकांची यामुळे मोठीच कसरत होतीये। पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातल्या लिमटेकमध्ये नीरा डाव्या कालव्याला भगदाड पडले। कालव्याचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतात शिरलंय। बारामती तालुक्यात नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलंय। तर पुण्यातील इंदापूर तालुक्यात मान्सून पूर्व पावसाचा कहर पाहायला मिळतोय। भिगवण बारामती रस्त्यावर असणाऱ्या ओढ्याला पूर आलाय। पुराचं पाणी घरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय। पूरस्थितीमुळे अनेक गावांचा आणि वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटलाय। हे दृश्य आहेत इंदापुरातली पावसाचा मोठं धुमशान या ठिकाणी पाहायला मिळतंय। अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। इंदापूर असेल, दौंड असेल, बारामती असेल, भिगवण असेल, या संपूर्ण परिसराला पावसानं चांगलंच झोडपून काढलंय। ओढे नाल्यांना पूर आलेला आहे। हे दृश्य आपण पाहतोय। अनेक ठिकाणी महामार्गावरचे काही भाग सुद्धा पूर्णपणे जलमय झालेले आहेत।
दृश्य इंदापुरातली आता मावशात काय अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। पावसाचा मोठा कहर या भागात पाहायला मिळतोय। तर राज्यातल्या 6 जिल्ह्यांना उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये उद्या अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात उद्या मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर बुलढाणा जिल्ह्यातही वाऱ्यासह जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। बुलढाणा जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे। बातमी महत्त्वाची, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली। गेल्या 2 दिवसात राज्यात कोरोनाच्या 93 नवीन रुग्णांची नोंद झाली। यातले 47 रुग्ण हे मुंबईतील आहेत। ठाण्यात कोरोनाच्या 21 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झालाय। राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढले। 2 दिवसात 93 नवीन रुग्ण, एकाचा मृत्यू। मुंबईमध्ये सर्वाधिक 47 कोरोना रुग्ण। गेल्या 2 दिवसात महाराष्ट्रात कोरोनाचे 93 नवीन रुग्ण आढळले आहेत। यापैकी मुंबईत 47, पुण्यामध्ये 30, नवी मुंबईमध्ये 7, ठाण्यामध्ये 3 तर नागपुरात 6 नवे रुग्ण आढळले आहेत। राज्यात सध्या कोरोनाच्या 166 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। जानेवारीपासून महाराष्ट्रात कोविड संसर्गामुळे एकूण 4 रुग्णांचा मृत्यू झालाय। मृत्यू झालेले हे 4ही रुग्ण वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त होते अशी माहिती मिळते। यातला मृत्यू झालेला एक 21 वर्षीय रुग्ण हा ठाण्यातील होता। या रुग्णाला मधुमेहाचा त्रास होता। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं तातडीची बैठक घेतली। या बैठकीला ICMR सह विविध संस्थांचे अधिकारी देखील उपस्थित होते। पुढच्या घडामोडीकडे, वैष्णवीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या हगवणे कुटुंबाभोवतीचा कारवाईचा फास आता आवळण्यात आलाय। हगवणे कुटुंबाचं बँकेतलं लॉकर सील करण्यात आलंय। फरार असताना वापरलेल्या एंडेवर, थार आणि बलेनो या कार जप्त करण्यात आल्यात। हगवणे कुटुंबाकडून याआधीच फॉर्च्युनर, ॲक्टिवा या 2 गाड्या आणि चांदीची भांडी सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणेनं फरार असताना वापरलेली बलेनो कार बावधन पोलिसांनी जप्त केली आहे। 17 मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी राजेंद्र हगवणे मुलगा सुशील हगवणेसह फरार झाला होता। याच वेळी त्यानं बलेनो गाडीतनं अनेक ठिकाणी प्रवास केला होता। राजेंद्र हगवणे ज्यावेळेस फरार होता, म्हणजे 17 मेला गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार होता। त्यानंतर 6 ते 7 दिवस जो आहे तो विविध गाड्यांनी जो आहे तो या ठिकाणी फिरत होता। त्यामधील ही एक बोलेनो गाडी जी आहे ती आता पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी जी आहे ती आता जप्त केलेली आहे। ही बलेनो कार आशिष शिंदेच्या नावावर आहे। आशिष शिंदे हा मुळशी तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्ष आहे। फरार असताना राजेंद्र हगवणेनं फोर्ड एंडेवर ही गाडी वापरली होती। ही गाडी राजेंद्र हगवणेचा मुलगा सुशील हगवणेच्या नावावर आहे। पोलिसांनी आता ही गाडीही जप्त केली आहे। इंडेवर जी आहे ती या हगवणे कुटुंबांच्या नावावर आहे, म्हणजेच तो जो सुशील राजेंद्र हगवणे म्हणजे राजेंद्र हगवणे यांचा मुलगा जो आहे तो याच्या नावावर आहे। तर त्या 2 बलेनो असतील किंवा थार असतील ह्या दुसऱ्या मालकाच्या नावावर असल्याचं जे आहे ते समोर येते। हगवणे पिता पुत्रांनी फरार असताना महिंद्रा थार गाडीचाही वापर केला होता। ही गाडी संकेत नरेश चोंधे या व्यक्तीच्या नावावर आहे। ही थार गाडीही आता जप्त करण्यात आली आहे। याआधीच पोलिसांनी हुंड्यात दिलेली आलिशान फॉर्च्युनर गाडी, ॲक्टिवा आणि चांदीची भांडी जप्त केली होती। हगवणे कुटुंबियांचे बँकेतील लॉकर सुद्धा आता सील करण्यात आले। हगवणे कुटुंबियांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी कारवाईचा फास अधिक आवळलाय। तर वैष्णवीच्या बाळाची हेळसांड करणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवला होता। निलेश चव्हाणचा बंदुकीचा परवाना आता जप्त होणार आहे। निलेश चव्हाण विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवणारा निलेश चव्हाण अजूनही फरार आहे। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात
निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचं 9 महिन्यांचं बाळ निलेश चव्हाण यानं स्वतःकडे ठेवलं होतं। कसपटे कुटुंब जेव्हा मुलाच्या शोधासाठी निलेश चव्हाणच्या घरी पोहोचलं तेव्हा निलेश चव्हाणनं कसपटे कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकावलं होतं। बाळाच्या सुरक्षेला धोका निर्माण केल्याप्रकरणी निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाणकडे बाळ असताना बाळाची हेळसांड झाली अशी तक्रार कसपटे कुटुंबियांनी केली आहे। यावरून आता बावधन पोलिसांनी गुन्ह्यातील कलमांमध्ये वाढ केली आहे। निलेश चव्हाणच्या घरातनं पुणे पोलिसांनी लॅपटॉपही जप्त केलाय। निलेश चव्हाण हा देशाबाहेर पळून जाऊ नये यासाठी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे। निलेश चव्हाणच्या बंदुकीचा परवाना रद्द करण्याचाही प्रस्ताव पाठवण्यात आलाय। चालू गुन्ह्याच्या तपासात निलेश चव्हाणला पाहिजे आरोपी म्हणून दाखवले तेव्हापासून तो फरार आहे। तो हवाई मार्गे इकडे तिकडे जाऊ नये त्याच्यासाठी आपण लुकआउट नोटीसचा प्रस्ताव पाठवलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला तो कुठे जरी एअरपोर्टला इन झाला तर त्याची आपल्याला अलर्ट येणार आहे। तर पद जातंय या भीतीनं प्रचंड खळबळ उडालेली आहे असं म्हणत रोहिणी खडसे यांनी चाकणकरांवर निशाणा साधलेला आहे। विरोधात पोस्ट केल्यानं कार्यकर्त्यांना धमकावण्याच्या सुपाऱ्या दिल्या जात आहेत असा आरोपही त्यांनी केलाय। महिलांना काय विरोध करण्याचीही मुभा राहिली नाही का असा सवाल सुद्धा रोहिणी खडसे यांनी केलाय। हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी। सोनाली गाडे बोलते मी। हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय महिला आयोगावर। हा मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही म्हणत एखाद्या बाईने तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काय वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून। मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। काय कसला फोटो टाका आम्ही? तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या। सोनाली गाडे म्हणजे कोण आहे? मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी। कुठली म्हणजे पुण्यातली मी। हो का? नाही मला नाही माहिती कोण आहे म्हणून मला पण तू नव्हती माहिती, पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय। मला पण मी पण तुला ओळखत नाही। हो का? बरोबर काम करू तुझं बाई। पण तू पण तुझं काम नीट कर। हो आम्ही करतो आणि नीट कर आणि बोलताना पण नीट बोलायचं। परत पण मॅनर्स आहेत। आज सगळं जर तुम्ही बघितलं असेल तर आता रुपाली चाकणकरांचं पद जाणार आहे। त्याच्यामुळे त्या वैफल्यग्रस्त भावनेतून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात जे लोक पोस्ट टाकतायत त्यांना धमकावून घेण्याचा प्रकार त्यांच्या माध्यमातून होतोय आणि या सगळ्या गोष्टींचा आम्ही निषेध करतो। खरं महिला आयोगाच्या ऐवजी धमकी आयोग आता ह्या नाव ठेवायला हवं। पुढच्या घडामोडीकडे समोरून वरिष्ठांपैकी कुणीतरी पुढे यावं असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। एकत्र येत असणार तर आम्ही मनापासून स्वागत करू असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। मनसेसोबतच्या युतीवरून आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलंय। बघा, आमचं एकच म्हणणं आहे, जेव्हा तिथून काही बात सुरू झाली आम्ही देखील प्रतिसाद दिला। आता महत्वाची गोष्ट ही आहे की कोण मला हे म्हणाले मला माहित नाही, त्यांच्या वरिष्ठांकडून कोणीतरी पुढे यावं। पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही जिथे आहोत तिथेच आहोत। आणि एक तुम्हाला सांगतो, ह्या महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजप आहे त्यांच्या विरुद्ध, भ्रष्ट भाजप आहे किंवा यशस्वी आहे त्यांच्या विरुद्ध कोणी जर एकत्र येत असेल तर आम्ही त्यांचं खुल्या दिलाने स्वागत करू। पुढच्या बातमीकडे नेत्यांकडून छगन भुजबळ यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू झाली। फडणवीसांनी ठरवल्यास भुजबळ तिसरे उपमुख्यमंत्री सुद्धा होतील असं वक्तव्य गिरीश महाजन यांनी केलंय। तर पक्षानं जबाबदारी दिली तर काहीही होऊ शकतं असं गुलाबराव पाटील म्हणाले। दरम्यान भुजबळ कुणामुळे मंत्री झाले हे तिन्ही नेतेच सांगू शकतात असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय। चांगला दावा करणं काय वाईट आहे? फडणवीसांनी जर ठरवलं तर होऊ शकतो। बिलकुल, सीएम साहेबांनी ठरवलं तरी काही होऊ शकतात, ते अजून उपमुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतात। तिसरे मुख्यमंत्र्याच्या हातात आहे ते सगळं, कोणाला पालकमंत्री करायचं, कोणाला उपमुख्यमंत्री करायचं, कोणाला मंत्री करायचं असं कोणी काही म्हटलेलं नाहीये। आपण तुम्ही पत्रकार तुम्ही असं तेल टाकू नका। ऑलरेडी भुजबळ साहेब पहिले पण उपमुख्यमंत्री राहिलेले आहे, ते काय आजच म्हटले असं नाहीये। मागच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्रीपद भोगलेलं आहे आणि
माणूस काही होऊ शकतो. शेवटी पक्षाने जबाबदारी टाकली तर कोणी माणूस काही होऊ शकतो. भुजबळांनी आतापर्यंतच्या राजकारणामध्ये जे जे स्टेटमेंट केले त्याच्यामध्ये एक शंकेला वाव ठेवूनच त्यांनी सर्व स्टेटमेंट केलेले आहेत. सस्पेन्स ज्याला म्हणतात तो ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आणि त्यांचा स्वभाव आहे. म्हणून आता देवेंद्र फडणवीस साहेबांमुळे ते मंत्री झालेत की अजितदादामुळे झालेत की अमित शहा साहेबांमुळे झालेत, हे खऱ्या अर्थानं हे तिन्ही नेते सांगू शकतात. म्हणून आता सस्पेन्स हा संपला पाहिजे.